नमस्कार. महासागरच्या खरी खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सध्याच्या केंद्र सरकारचे अघोषित नेते आहेत. सरकार जरी एनडीए किंवा भारतीय जनता पक्षाचे असले तरी या सरकारच्या कुलपाची किल्ली चंद्राबाबू यांच्याजवळ आहे हे उघड आहे. नेपाळचे राजे एका घराण्याचे असले तरी कोणे एकेकाळी नेपाळची राजसत्ता राणा घराण्याकडे होते. यामुळेच चंद्राबाबू जे म्हणतात त्याला महत्व येते. परवा चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशातील जनतेचे म्हणजेच तरुण जोडप्यांनी 2 पेक्षा किंवा अधिक मुलांना जन्म द्यावा असे म्हटले आहे. ज्याला 2 पेक्षा जास्त मुले असतील त्यालाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभे राहता येईल असे विधेयक चंद्राबाबू नायडू यांच्या विधानसभेत आणणार आहेत. कोणी म्हणत असेल की चंद्राबाबूंचा हा निर्णय घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यासारखा आहे तर ती गोष्ट खरीच आहे. भारतीय जनतेमध्ये अनादी काळापासून अनेक अपत्यांना जन्म देण्याची परंपरा होती. स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर हळूहळू देशातील वाढलेल्या जनतेमुळे अनेक समस्या उत्पन्न होत होत्या. त्यासाठी कुटुंब नियोजन करणे गरजेचे आहे असे वारंवार सांगितले जात होते. काही विशिष्ट समाज सोडल्यास बहुसंख्य समाजात हळूहळू 2 किंवा 3 अपत्यांपर्यंत ही संख्या मर्यादित झाली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ही संख्या आणखी खाली आली आहे. अनेक शिकले सवरलेले लोक किंवा पती पत्नी दोघेही नोकरी करणारे असतील तर एकतर एका मुलापुरते किंवा विनापत्य राहू इच्छितात. ही सुशिक्षित भारतीयांची सध्याची स्थिती आहे. महाराष्ट्रापासून सुरुवात केली तर महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे हिंदी भाषिक पट्टा सुरू होतो आणि त्या पट्ट्यात अनेक पठ्ठे आजही कुटुंब नियोजनाला फुली मारून अधिकाधिक अपत्यांना जन्म देण्याचे पुण्यकर्म अगदी मनापासून करीत असतात. त्यामुळेच महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील लोकसंख्येचे प्रमाण ज्या प्रमाणात कमी झालेले आहे त्याची तुलना हिंदी पट्ट्यातील राज्यांशी केली तर हे प्रकरण वेगळेच कसे आहे हे दिसून येते. या गदारोळात पुन्हा लोकसंख्येच्या मतदारसंघाचे परिसीमन करण्यात आले. उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढतील. मग त्या तुलनेत दक्षिण भारत मागे पडेल. आता चंद्राबाबूंच्या या म्हणण्याचा अर्थ काय आहे हे आम्हाला माहित नाही, पण राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर हा समतोल अन्यायकारक आहे असे निश्चितच म्हणता येईल. चंद्राबाबू म्हणतात की आपण आधी लोकसंख्या नियंत्रणाचे समर्थक होतो, पण आता जे काही चित्र दिसते आहे त्यात अनेक गावांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकच दिसत आहेत. म्हणजेच आंध्र प्रदेशातही गावागावात कुटुंबांचे परिपूर्ण नियोजन झालेले आहे. अवाढव्य चीन देशाने काही वर्षांपूर्वी एका जोडप्याला फक्त एकच अपत्य असे सरकारी धोरण ठरवले होते. त्याचे सक्तीने पालनही केले गेले. पण आता चीन मधील ज्येष्ठांची संख्या बेसुमार वाढली आहे. त्या तुलनेत तरुणांची कमतरता जाणवण्या इतपत कमी झालेली आहे. यामुळेच आता जिनपिंग सरकारने आता चिंपिंग करीत जास्त मुले प्रसवण्याचा कायदा केलेला आहे. पण आताच्या परिस्थितीत मुलांची कटकट नको असाच सर्वसाधारण सूर चीनमध्ये सुद्धा निघालेला आहे. एकांगी विचार केला तर धोरण धपाटा कसा उलटू शकतो याचा हा सुस्पष्ट पुरावा आहे. आता चंद्राबाबू यांच्या विधानाकडे वळूया. चंद्राबाबूंनी काहीही म्हटले तरी त्यांच्या किंवा दक्षिणेकडच्या इतर राज्यात फारसा फरक पडेल असे आज तरी दिसत नाही. सध्याच्या घडीला दरवर्षी वाढणाऱ्या आपल्या लोकसंख्येला आटोक्यात आणणे सुरू आहे आणि समजा स्थानिक स्वराज्य संस्थेत 2 पेक्षा अधिक मुले असलेल्यांनाच उभे राहता येईल असा कायदा केला तर तो राष्ट्रीय धोरणाच्या विरुद्ध असेल. मग तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकेलच असे आम्हाला तरी वाटत नाही. आधीच आपल्याकडे खाणारी तोंडे जास्त आणि साधन संपत्ती कमी अशी स्थिती आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आताचा भारत म्हणजे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सगळी मिळून फक्त 40 कोटी लोकसंख्या होती. आता या ठिकाणची संपूर्ण लोकसंख्या जवळपास 200 कोटी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ही लोकसंख्या 5 पटीने वाढलेली आहे. म्हणजेच चंद्राबाबू म्हणतात त्यातही फारशा पटतीलच अशा गोष्टी नाहीत आणि भारतातील कुटुंबियांना सर्व धर्म समभावात आणण्यात आले नाही तर लोकसंख्या वाढीचे भूत
कधीच आपल्या मानगुटीवरून खाली उतरणार नाही, हेही तितकेच खरे आहे. यामुळेच गोंधळलेल्या चंद्राबाबू यांच्या मनातील शंका कुशंका कशा दूर करता येतील याचा विचार आपण केला पाहिजे. चंद्राबाबूंच्या प्रदेशातच नाही तर सर्व भारतातच खेड्यापाड्यातील मुले शहराकडे धावत आहेत. त्यामुळेही त्यांना जो भास होत आहे तो बरोबर आहे असे म्हणता येणार नाही. प्रादेशिक असमतोल आणि लोकसंख्या वाढीचा समतोल यांची सांगड घालणे गरजेचे आहे. हाच चंद्राबाबूंच्या विधानाचा अर्थ आहे असे आम्हाला वाटते. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.